सध्या देशामध्ये लोकसभा निवडणूक, जोरदार प्रचार, रॅली सर्वच गोष्टी सुरू आहेत. तर भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष आणि पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्या वावग्या उठवल्या जात आहेत. तर दुसरीकडे इंडिया आघाडीसुद्धा चांगलीच टफ फाईट देताना दिसते. राज्यामध्ये तर मात्र मोदी विरोधीच सध्या वातावरण असल्याचं वेळोवेळी सर्व्हेने दाखवून दिलेलं आहे. देशामध्येही भारतीय जनता पक्षाच्या जागा घटणार आहेत. इंडिया आघाडी चांगली टप देते. उद्धव ठाकरे चांगल्या प्रकारे फाईट देत आहेत. देशातल्या राजकारणात त्यांची आपला ठसा उमटायला सुरुवात केलेली आहे. केजरीवालसुद्धा त्यांना चांगली साथ देत आहेत. तर या सगळ्या गोष्टी असतानाच एक 29 वर्षाचा तरुण ज्याने भारतीय जनता पक्षाला चांगलाच घाम फोडलेला आहे, त्या तरुणाबद्दल आपण आज बोलणार आहोत. नक्की तो कोण आहे आणि कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाला घाम फोडलाय. बरेच व्हिडिओ त्यांचे व्हायरल झालेले आहेत. ते व्हिडिओ आपण ऐकले सुद्धा असतील, तरी एकदा बघा. लेकिन पूरी दुनिया में आपने ऐसा कोई फकीर देखा है जो 1,40,000 का चश्मा लगाता हो, खुद घूमते हैं 12 करोड़ की मर्सिडीज में, मतलब भिक्षा मांगकर यहाँ पर फॉरेन टूर भी कर लिए और डिजिटल कैमरा भी खरीद लिया डिजिटल कैमरा के रिलीज होने से पहले. और नरेंद्र मोदी अपने आप को गरीब ही नहीं, बहुत गरीब परिवार का बताते हैं. मित्रों, मैं बचपन में रेल के डिब्बे में चाय बेचता या था. तरुणाचं नाव आहे ध्रुव राठी. ध्रुव राठींचे व्हिडिओ यूट्यूबवर लाखो लोक त्यांना फॉलो करतात. करोडो लोकांनी त्याचे व्हिडिओ बघितल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत जे काही लोकांना माहीत नाही ते बाहेर पडल्यामुळे त्यांना धक्काच बसला. इतना पैसा इन्होंने खर्च किया. इलेक्शन कमीशन की वेबसाइट पर लिखा हुआ है 1264 करोड़ रुपीस कैसे अलाउ किया इलेक्शन कमीशन ने. सेंटर फॉर मीडिया स्टडीज ने तो यह भी एस्टिमेट किया था कि बीजेपी ने पिछली इलेक्शंस में 27,000 करोड़ रुपए खर्च किए थे, जो कि 45% ऑफ द टोटल एक्सपेंडिचर था. आज के दिन का भी अगर ध्रुव आप डेटा राठीचे व्हिडिओ देखोगे करोडो लोकांनी बघितल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा मतदार हा घसरलेला आहे. आपल्याला काय वाटतं याच्या व्हिडिओमुळे आणि हा खरंच त्यांना नडतोय का, हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.